1 वाजलेत. शाहरुख मुलानी आणि अनिकेत आंबेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू अगदी नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने आक्रमण होईल. बिग हिट होतोय आणि चेंडू देखील लँड होईल सीमारेषेच्या अगदी जवळपास, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव येईल. एका धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. इथे देखील चेंडू हलक्याच्या हाताने केलाय. नो बॉलचा इशारा पंचांनी देखील केलेला पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि अगदी आपण पाहूया तिसरी धाव पळून पूर्ण आहे. लो प्लस दिव्यू. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आहे. अर्थात 4 धावा येतील. धावफलक 4 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. इथं देखील आक्रमण होतंय. चेंडू अगदी आपण पाहूया सीमारेषा फोडेल. धावा येतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे कमालीचा लाजवाब चेंडू येताना पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे
वाईड येताना पाहायला मिळेल. अवांतर धावेने धावफलक 11 धावत संख्येवरती जाऊन पोहोचले. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव इथं देखील येते. धावफलक एका धावीच्या मदतीने पुढे जाते. हा देखील चेंडू सन्मानजनक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. पाच चेंडू या षटकातील झालेत. एक चेंडू अजून उर्वरित आहे. धाव फलकावरती 13 धावा. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकदा इथं देखील येईल. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद धाव फलकावरती धावा आहेत 14. चौदा धावा पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. तर विजयासाठी आता शेवटचे 18 चेंडू आणि 36 धावा. हा देखील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. गोलंदाजीच्या माध्यमातून तुषार आहे. हा देखील चेंडू इथे कमालीचा जबरदस्त येताना पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. हा देखील चेंडू सन्मानजनक नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील तोपर्यंत पुनश्च एकदा अगदी आपण पाहूया. एक धाव येताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती 15. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे अपील आणि नंतर अपील देखील उचलून धरलंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. पॉपिंग सिरीजच्या बाहेर चेंडू आहे की नाही. वाईट बॉल असेल आणि पॉपिंग सिरीज वरती हा चेंडू पडलाय. बाहेर पडलेला नाही. त्यामुळे नो बॉल नसणार आहे आणि स्टंपिंग विकेट देखील असेल.
3 चेंडू या षटकातील झाले. धावफलकावरती धावा आतापर्यंत आहेत त्या 16 धावा. 16 रन ऑन बोर्ड. 34 धावा अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत. दोन मिनिटं सामना थांबवा सर. स्कोर अपडेट करतोय फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं परत मॅच सुरू होईल. सोळा धावा आहेत. पुन्हा एकदा मॅच सुरू होते. तीन चेंडू या षटकातील झालेत. 15 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी. 34 धावा. 15 चेंडू 34 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज होत आहेत 12 करण्यासाठी. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी पाहूया खूप दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेके होईल तोपर्यंत 2 धावा इथे येत आहेत. धावफलक 2 धावत संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 18 धावा आहेत. इथं देखील आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू हवेत. झेल टिपला जाईल आणि फलंदाज देखील बाद होतोय. समीरला परतावं लागेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. ओमकार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तारणहारता विघ्नार्थ ओमकार ठरणार का? शेवटचे 13 चेंडू बनवायचे आहेत. 32 धावा. 13 चेंडू 32 धावा विजयाचं समीकरण. शेवटचे मॅच. कोण दावेदार यासाठी मॅच रंगतीये.
हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. पप्पू चौधरी चेंडू अडवतील. चेंडूची फेक होतीये तोपर्यंत इथं देखील 2 धावा येताना पाहायला मिळतील. धावफलक 2च्या मदतीने 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 12. विजयासाठी बनवायच्या 30 धावा. 12 चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण. 20 तर आल्यात, 30 अजून बनवायचे आहेत. टर्निंग पॉइंट ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार. निर्णायक षटक हे असेल. या षटकामध्ये टीम मीटिंग आता नकोय. कोणतीच टीम मीटिंग नकोय विनंती असेल. मान्य आहे महत्वपूर्ण मॅच आहे परंतु वेळ वाचवणं गरजेचं आहे. जवळपास 1:30 वाजलेत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून प्रयाग कुदळ नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतील. अष्टपैलू खेळाडूंमध्ये वडकी गावाकडून याही खेळाडूचं नाव आहे. 12 चेंडू 30 धावा विजयाचं समीकरण. चेंडू आडो बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 21 धावा पाहायला मिळतील. शेवटचे 11 चेंडू 29 धावा विजयाचं समीकरण. वडकी गावठाण चॅलेंजर्स तर दुसऱ्या बाजूने धावा मिलिटर्स. हा चेंडू देखील पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. बावीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिथे यष्टीरक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत इथं देखील एक धाव येताना पाहायला मिळते. धावफल एका धावेच्या बरोबरीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 23 धावा आहेत. 10 चेंडू 27. हा देखील चेंडू पंचांकडे हलकासा अपील आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय. नो बॉल तिसऱ्या पंचांचा इशारा आला जाईल.
धावफलकावरती 24 धावा आहे. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 26. दहा चेंडू 26 धावा. हा चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार की षटकार, तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. चौकार, 4 धावा येतील. धावफलकावरती 28 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 22 विजयाचं समीकरण. एक एक चूक इथे महत्वपूर्ण असेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. इथे आक्रमण, नो प्लस षटकार. 7 धावा येतील. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 35 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 15 विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील आणि तदनंतर इथे धावांसाठी धाव 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने 37 धावा. शेवटचे 8 चेंडू बनवायचे 13. इथं देखील आक्रमण. अनिकेत आंबेकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कोणत्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय? समर्थ शेवाळे. रोज मात्र हा खेळाडू मैदानावरती उपस्थित होतोय आणि 4-5 कॅच त्याचे रोज असतील. पारितोषिकांची लयलोट. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येतील. तोपर्यंत अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. शेवटचं षटक प्रतीक. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू चेंडू पर्यंत येतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. इथं देखील मिसफील्ड होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत धावांसाठी धाव 3 तर आल्यात. चौथ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 4 धावा इथे येतील. एक धाव विजयासाठी गरजेची. 5 चेंडू 1 धावेची गरज. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि याचबरोबर सामना देखील संपलाय. वडकी गावठाण चॅलेंजर संघाने सामना विजयी केलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. अनिकेत आंबेकर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत या 10 चेंडू 25 धाव्यांची खेळी आहे आणि गोलंदाजी करत असताना देखील एक विकेट टिपली आहे. अनिकेत आंबेकर मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. अनिकेत धावत पळत या.
अमोलदादा मोडक, गणेशदादा मोडक आणि सर्वच मान्यवर यांच्या शुभ हस्ते अनिकेतला या ठिकाणी गौरवित केलं जात आहे. सचिनजी शेवाळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण किताब या ठिकाणी वितरित करतोय. सचिन दादा शेवाळे, त्याचप्रमाणे अमोलदादा मोडक आणि गणेशदादा मोडक, त्याचप्रमाणे आदेशदादा मोडक, सर्वच मान्यवर त्या ठिकाणी आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच शेवटच्या मॅचचा आपण देतोय. सामनावीर पुरस्काराने अनिकेतला गौरवित केलं जातंय. शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जबरदस्त खेळी करत संघाला मिळवून दिलेला विजय आणि तदनंतर सामनावीर पुरस्काराने मात्र गौरवित केलं जाते अनिकेत आंबेकर. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. त्याचप्रमाणे आजचा दिवस क्रमांक 7 आयोजकांच्या सूचनेनुसार संपला असं जाहीर करतो. उद्या ठीक 8 वाजता पहिली मॅच सुरू होईल याची देखील नोंद घ्या. उद्याचे संघ उपस्थित होतील आणि आजचा दिवस संपला असं जाहीर करतो. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट.